7वे प्रकरण आपण बघत आहोत. संस्करण प्रक्रिया. संस्करण प्रक्रियेचे उद्दिष्ट, संस्करण प्रक्रियेचे वर्गीकरण आणि त्यातील मूलभूत संस्करण प्रक्रिया हे 3 मुद्दे आपण आतापर्यंत बघितलेले आहेत. मूलभूत संस्करण प्रक्रिया ज्या आहेत ह्या आपण सर्व प्रक्रिया बघितलेल्या आहेत. या सर्व प्रक्रियांचा थोडक्यामध्ये आपण आढावा घेणार आहोत की प्रत्येक प्रक्रिया ही का करतात, त्याचं कार्य किंवा त्याचा उद्देश असं आपण आता इथे बघणार आहोत. हे संस्करण आणि त्याचं कार्य. सर्वात पहिले आपण बघितली होती ब्रशिंग. एक एक प्रक्रिया आणि त्याचं कार्य काय आहे, ते कशासाठी केल्या जाते हे आपण इथे थोडक्यामध्ये आता बघू. सर्वात पहिले मूलभूत संस्करणामधली पहिली प्रक्रिया बघितली आपण ब्रशिंग. आणि मूलभूत संस्करण म्हणजे हे कपड्यावरती केले जाणारे बेसिक संस्करण आहेत. हे केल्यानंतर मग त्या कपड्यावर इतर काही उपयोगिता मूल्य वाढवणारे संस्करण केल्या जातात. तर हे जे संस्करण आहेत हे संस्करण कपड्यांवरती होणं आवश्यक असतात. त्याशिवाय कपड्याचं जे आकर्षक रूप आहे, जे कपडे आपल्याला दिसतात बाजारामध्ये तसे दिसणार नाहीत. म्हणून त्या कपड्यावरती अनेक संस्करण केल्या जातात आणि मग ते कापड बाजारपेठेत येत असते. संस्करण न केलेले जे कापड असते त्याला ग्रे क्लॉथ म्हणतात. ते उद्योगधंद्यांमध्ये वगैरे वापरले जाते, पण बाकी पेहराव, गृह उपयोग किंवा इतर उपयोगांमध्ये संस्करण केलेलेच कपडे वापरल्या जातात. तर हे जे संस्करण आहेत हे संस्करण कोणते कोणते असतात आणि बाजारामध्ये पोहोचेपर्यंत कपड्यांवरती हे संस्करण प्रक्रिया सुरू असतात. सर्व संस्करण प्रक्रिया झाल्यानंतर ते कापड बाजारामध्ये येत असते. बाजारपेठेमध्ये वस्त्र निर्मिती झाल्यानंतर बाजारपेठेमध्ये येईपर्यंत कपड्यांवरती ज्या क्रिया केल्या जातात त्या प्रक्रियांना संस्करण प्रक्रिया म्हणतात. ही याची सोपी व्याख्या आहे. आता या संस्करण प्रक्रियेतली पहिली प्रक्रिया आहे ब्रशिंग. ही ब्रशिंगची प्रक्रिया का करतात, तर इथे आखूड आणि सुटे तंतू काढून टाकणे. वस्त्रावरचे आखूड कपड्याच्या पृष्ठभागावरचे हे शॉर्टकट मध्ये मी लिहित आहे, सविस्तर वाक्य इथे नाही लिहित आहे. ब्रशिंगचा उद्देश आहे आखूड किंवा सुटे तंतू कपड्याच्या पृष्ठभागावरतून काढून टाकणे. हे झालं ब्रशिंग. दुसरं कॅलेंडरिंग. ज्या सिक्वेन्सने आपण त्या प्रक्रिया घेतल्या तोच इथे सिक्वेन्स खालीवर होऊ शकतो. तो सिक्वेन्स इथे राहणार नाही. दुसरी प्रक्रिया आहे कॅलेंडरिंग. कॅलेंडरिंग प्रक्रियेमध्ये कपड्याचा पृष्ठभाग आपण आता बघितलेलं आहे की कॅलेंडरिंग प्रक्रियेचं साधर्म किंवा सारखेपणा प्रेसिंग सोबत आहे, इस्त्री सोबत आहे. कपड्याचा पृष्ठभाग
सपाट करणे आणि गुळगुळीत करणे. कॅलेंडरिंग प्रक्रियेमुळे कपड्याचा पृष्ठभाग सपाट आणि गुळगुळीत होतो. तिसरं, प्रेसिंग. लोकरी तंतूसाठी वापरल्या जाणारी ही संज्ञा आहे. इथे सुद्धा कापडाचा पृष्ठभाग सपाट व कपड्याचा पृष्ठभाग सपाट व गुळगुळीत करणे हे प्रेसिंग ह्या प्रक्रियेचं कार्य आहे. त्याच्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. तर ही अशी प्रेसिंग लोकरमध्ये ही प्रक्रिया होते. त्यानंतर स्कॉवरिंग. स्कॉरिंग प्रक्रियेमध्ये कपड्यामधली अशुद्धी काढली जाते. इथे तेल, मळ काढून टाकला जातो. बघा, स्कॉरिंग प्रक्रियेमध्ये कपड्यामधील नैसर्गिक अशुद्धी जी असते ती किंवा विणकामामध्ये आलेली अशुद्धी जी आहे ती काढून टाकल्या जाते. या ठिकाणी मळ असेल, तेलकटपणा असेल, स्टार्च असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील, ह्या गोष्टी इथे काढून टाकल्या जातात. याला म्हणतात स्कॉरिंग. कपड्यामधील काही घटक, अशुद्ध घटक काढून टाकणे हा या संस्करण प्रक्रियेचा उद्देश आहे. त्यानंतर सिंजिंग. ब्रशिंग नंतर ही प्रक्रिया आपण पाहिली होती, सिंजिंग. सिंजिंग प्रक्रियेमध्ये पृष्ठभागावरील तंतूचे टोक जाळले जातात. कपड्याच्या पृष्ठभागावर विणकाम झाल्यानंतर, कापड विणून झाल्यानंतर कपड्याचा पृष्ठभाग सदोष, त्याच्यामध्ये काही दोष दिसतात. तिथे तंतूचे टोक कपड्यावरती लटकलेले दिसतात. हे छोटे असतात. हे असे कैचीने वगैरे कापले जात नाही. मग हे टोक, त्याच्यामुळे कापडाचा पृष्ठभाग अनाकर्षक दिसतो, खराब दिसतो. म्हणून हे टोक काढून टाकणं आवश्यक आहे. पण हे काढण्यासाठी त्यांना जाळावं लागते आणि हे तंतूचे टोक जाळणं या प्रक्रियेला म्हणतात सिंजिंग. हे टोक जाळताना वस्त्राला मात्र हानी पोहोचत नाही अशा पद्धतीने ही प्रक्रिया करतात. सुती तंतू किंवा काही तंतू जे आहेत त्यावरचे टोक जाळल्या जातात. रेशीम, लोकर यांच्यावर ही प्रक्रिया करत नाहीत. मानवनिर्मित तंतूवर सुद्धा ही प्रक्रिया करत नाहीत, कारण मानवनिर्मित तंतूचे टोक वितळतात आणि तिथे चिटकतात. त्यामुळे ही प्रक्रिया सुती, लिनन सारख्या तंतूंवरती केल्या जाते. तर अशी ही
मूलभूत संस्करण प्रक्रिया आहे सिंजिंग. बघा, पहिली प्रक्रिया आपण पाहिली ब्रशिंग. ब्रशिंग मध्ये कपड्यावरचे सुटे तंतू ब्रशच्या साहाय्याने काढले जातात. पाईल विंड मध्ये कट पाईल जी आहे, कापलेली पाईल, तिथे सुद्धा ही प्रक्रिया वापरली जाते. त्या कपड्याच्यासाठी ही प्रक्रिया वापरतात. इथे आखूड आणि सुटे तंतू काढून टाकल्या जातात. कॅलेंडरिंग प्रक्रिया आपण पाहिली. कापड विणल्यानंतर त्याच्यावरती त्या सगळ्या इतक्या प्रक्रिया होतात, त्यामध्ये ते कापड खूप सारं चुरगळल्या जाते आणि त्याचा पृष्ठभाग अनआकर्षक दिसतो. म्हणून त्याच्यावरच्या ह्या सर्व वळ्या, ह्या चुरगळलेला भाग सरळ करण्यासाठी कॅलेंडरिंगची प्रक्रिया करतात. त्यामुळे कपड्याचा पृष्ठभाग सपाट आणि गुळगुळीत दिसतो, सुंदर दिसतो. ही प्रक्रिया केल्याशिवाय बाजारामध्ये ते वस्त्र आकर्षक दिसणार नाही. जवळजवळ सर्वात शेवटी ही प्रक्रिया कपड्यावरती होते. एक प्रकारची इस्त्री केल्यासारखे कापड जसं दिसते तसं या प्रक्रियेमध्ये दिसते. ही यांत्रिक प्रक्रिया आहे. मोठ्या प्रमाणावरती इथे कपड्यावरती प्रेसिंग होते किंवा कॅलेंडरिंग होते. कॅलेंडरिंग हा शब्द याला असा पडला आहे की यातल्या रुळाला कॅलेंडर म्हणतात आणि म्हणून ही कॅलेंडरिंग प्रक्रिया आहे. गरम आणि कडक रुळाच्या साह्याने ही प्रक्रिया होते. त्याच्यामुळे कित्येक मीटर कापड एका वेळेला सपाट आणि गुळगुळीत होतो. त्यानंतरची एक प्रक्रिया आहे प्रेसिंग. कॅलेंडरिंग मध्येच प्रेसिंग प्रक्रिया आहे. ही लोकरी तंतूंसाठी करतात. याचा सुद्धा पृष्ठभाग सपाट आणि गुळगुळीत होतो. त्यानंतर स्कॉरिंग. स्कॉरिंग प्रक्रियेचा उद्देश आहे किंवा त्याचं कार्य आहे कपड्यातला तेल, मळ असे अशुद्ध घटक काढून टाकणे. ही प्रक्रिया केल्यानंतर कपडा हा स्वच्छ होतो. त्यातली सर्व घाण, उत्पादन प्रक्रियेतली घाण किंवा काही नैसर्गिक अशुद्धी जर त्याच्यामध्ये असेल तर ही अशुद्धी या ठिकाणी काढल्या जाते. त्यानंतर एक प्रक्रिया आहे सिंजिंग. सिंजिंग प्रक्रिया प्रामुख्याने सुती लिनन सारख्या आखूड तंतूपासून निर्माण झालेले लिनन किंवा सुती या तंतूंसाठी होते, या धाग्यांसाठी किंवा या कपड्यांसाठी होते. इथे विणकामामध्ये कापड विणून झाल्यानंतर छोटे छोटे तंतू जे आहेत ते कपड्याच्या पृष्ठभागावरती दिसतात. हे तंतू जाळून टाकावे लागतात. हे तंतू फार छोटे असतात, ते असे कापल्या जात नाहीत. मग इथे सिंजिंग प्रक्रिया करतात. त्यामध्ये ते कापड ज्वालांच्या वरून फार जास्त वेगात जाते. त्यामुळे फक्त तेवढे सुटे तंतू तेवढे जळून जातात. कपड्याला कोणतीही हानी पोहोचत नाही. इतका जास्त वेग या प्रक्रियेमध्ये त्या कपड्याचा असतो ज्या वेळेला ते ज्वालांवरून म्हणजे आगीच्या वरून जात असतात. तर अशा ह्या मूलभूत संस्करण प्रक्रिया आहेत. आता याच्या पुढच्या प्रक्रिया आपण बघू. 5 प्रक्रिया आपण इथे बघितल्या. आता याच्या नंतरच्या प्रक्रिया पण आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. सहावी प्रक्रिया खळ देणे. खळ देतात. त्या खळ देण्याचा उद्देश असा असतो की कपड्याला कडकपणा किंवा कपडा कडक करणे. कपड्याला कडकपणा. कपडा कडक व त्याला चमकदार पोताचा बनवणे हे या प्रक्रियेचं कार्य आहे. की तो कपडा कडक बनतो आणि चमकदार सुद्धा बनतो. त्याचं पोत भरीव पोत असल्यासारखं आपल्याला दिसते.
थळ देणे म्हणजे स्टार्च करणे. तर ही प्रक्रिया बहुधा सुती कपड्यांवर करावीच लागते. त्यानंतर 7वी प्रक्रिया निर्गोंदीकरण. निर्गोंदीकरण प्रक्रिया ही रेशीमवरती करतात. रेशीमवरील नैसर्गिक गोंद काढणे. रेशीम तंतूवरती नैसर्गिकपणे गोंद असतो तो काढून टाकण्यासाठी निर्गोंदीकरण प्रक्रिया करतात. ही मूलभूत संस्करण प्रक्रिया आहे. रेशीम या तंतूमध्ये रेशीम या प्रकरणामध्ये आपण ही प्रक्रिया बघितली होती. निर्गोंदीकरण केल्यामुळे रेशमावरचा नैसर्गिक गोंद निघून जातो आणि नैसर्गिक गोंद निघून गेल्यामुळे रेशमाला त्याची मूळ चमक आणि मऊपणा प्राप्त होतो. तर अशी ही संस्करण प्रक्रिया रेशमामध्ये केली जाते. त्यानंतर 8वी आहे वजन वाढविणे. या प्रक्रियेचा अभ्यास सुद्धा आपण रेशीम प्रकरणामध्ये केलेला आहे. रेशमाचं वजन कमी झाल्यामुळे रेशमाच्या वस्त्राची किंमत वाढते आणि म्हणून ही वजन वाढवण्याची प्रक्रिया करतात. ही रेशीम मध्येच आहे. कमी झालेले वजन रेशीम तंतूमध्ये निर्गोंदीकरण प्रक्रिया केल्यानंतर कमी झालेले वजन वाढविणे. हे कार्य या प्रक्रियेमुळे होते आणि मग त्याचं वजन वाढल्यामुळे त्याला जास्त प्रमाणामध्ये बाजारपेठ उपलब्ध होते किंवा त्याची जास्त विक्री होते. कारण हलकं रेशीम असेल वजनाला तर खूप महाग असते. त्यानंतर 9 सॅन्फोरायझिंग. सॅन्फोरायझिंग या ठिकाणी ही प्रक्रिया केल्यानंतर कापड आटत नाही. म्हणजे या प्रक्रियेचं कार्य आहे कापड आटवणे. कापड निर्मितीमध्ये तंतू ताणल्या जातात आणि निर्मिती प्रक्रिया झाल्यानंतर ताण त्याच्यावरचा गेल्यानंतर ते कापड आक्रसते. त्याच्यामुळे हे कापड आक्रसू नये म्हणून सॅन्फोरायझिंग प्रक्रिया करून त्याला पहिलेच आक्रसून ठेवतात. त्याच्यामुळे नंतर हे कापड आटत नाही. म्हणजे त्याची जी आक्रसण्याची किंवा आटण्याची जी क्षमता आहे तिथपर्यंत त्याला इथे आटवतात किंवा आक्रसून घेतात. मग त्यानंतर हे कापड आटत नाही. तर अशी ही सॅन्फोरायझेशनची प्रक्रिया झालेले कापड जे असतात ते नंतर वापरताना किंवा धुतल्यानंतर हे कपडे आटत नाहीत. तर हे कपडे आटवणे ही कार्य ही प्रक्रियेमध्ये होते. त्यानंतर मर्सरायझेशन. मर्सरायझेशन हे सेल्युलोजन्य तंतूंसाठी आहे.
या तंतूंची चमक मजबूती शोषकता म्हणजे आर्द्रता शोषकता, रंग शोषकता, वाढविणे. हे कार्य या प्रक्रियेमध्ये होते. मर्सरायझेशन प्रामुख्याने सेल्युलोजजन्य तंतूंवरतीच करतात. त्यामुळे या तंतूची चमक वाढते, मजबूती वाढते, आर्द्रता शोषक वाढते, याचं पोत सुधारते, याची लवचिकता सुद्धा वाढते. हे 3 गुणधर्म याचे सर्वात महत्वाचे, म्हणजे चमक वाढते, मजबूती वाढते आणि कपड्याची आर्द्रता शोषकता सुद्धा वाढते. तर ही झाली मर्सरायझेशन. आणखी एक प्रक्रिया आपण पाहिली, विरंजन. विरंजन प्रक्रियेमध्ये कापड पांढरे शुभ्र होते. विरंजन केल्यामुळे, ब्लिचिंग याला म्हणतात, ब्लिचिंग केल्यामुळे कापड पांढरे शुभ्र होते आणि मग कापड ज्या वेळेला पांढरे शुभ्र होते त्यावेळेला त्याला रंगवणं किंवा त्याच्यावरती छपाई करणं हे चांगलं होते. ही क्रिया त्याच्यावर उत्तम होते, चांगल्या प्रकारे रंग बसतो आणि छपाई सुद्धा चांगली होते. म्हणून कपड्याला पांढरे शुभ्र करणं सुद्धा आवश्यक असते. अशा प्रकारे बघा, कपड्यातला मळ काढणं, कपड्यातली घाण काढणं, कपड्यावरचे तंतू झटकून काढणं म्हणजे ब्रशिंग, ते काढून टाकणं, कपड्यावरती सुटे बाहेर आलेले तंतू सिंजिंग प्रक्रियेमध्ये जाळून टाकणं, त्यानंतर त्या कपड्यामध्ये राहिलेले मळ, तेलकट भाग हे स्कॉरिंग मध्ये काढून टाकणं, त्यानंतर विरंजन करून ते कापड अधिक पांढरं शुभ्र करणं, सॅन्फरायझिंग करून कापड आटवणं, मर्सरायझेशन करून कपड्याला चमक प्राप्त करून देणं, त्यानंतर निर्गोंदीकरण करून रेशमावरचा गोंद काढणं, खळ देणं. खळ दिल्यामुळे कापड जास्त कडक आणि चमकदार बनते. आणि एक प्रक्रिया राहिली मानवनिर्मित तंतूसाठी चमक मंद करणे. याच्या साहाय्याने मानवनिर्मित तंतूची चमक कमी केल्या जाते. अशा प्रकारे आपण ह्या मूलभूत संस्करण प्रक्रिया बघितलेल्या आहेत. म्हणजे बघा, कपड्यावरचं सुटे तंतू ब्रशच्या साहाय्याने काढून टाकणे, मग लटकलेले तंतू जाळून टाकणे, त्यानंतर त्याच्यावरती विरंजन करून कापड जास्त पांढरं शुभ्र करणे, त्यानंतर मर्सरायझेशन करून त्याला चमक प्राप्त करून देणे, मजबूती देणे, आर्द्रता शोषकता देणे, त्यानंतर त्याला खळ देऊन त्याला कडक आणि चमकदार बनवणे, त्यानंतर मग त्या कपड्यामध्ये आटणे हा जो दोष असतो हा काढून टाकणे आणि सगळ्यात शेवटी मग त्याच्यावरती कॅलेंडरिंग म्हणजे एक इस्त्रीसारखी प्रक्रिया करणे. ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर मग त्या कपड्यांना पुढच्या काही त्याच्यावरती उपयोगिता मूल्य वाढवणाऱ्या प्रक्रिया सुद्धा केल्या जातात. तर ह्या अशा संस्करण प्रक्रियांचा अभ्यास आपण आता इथे केलेला आहे. आणि मग यानंतर आपण बघू उपयोगिता मूल्य वाढवणारे संस्करण.